नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू अर्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अजून एक व्हिडिओ व्हायरल होतोय चाकणकर यांचा. चाकणकर मॅडम ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. त्या म्हणतायत त्यांचे काही नेते मंडळी त्यांना सपोर्ट करणारे म्हणतायत की त्यांचा याशी काही संबंध नाही. बरोबर आहे, कदाचित त्यांचा अशोक खरात प्रकरणाशी संबंध नसणार आहे, पण महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही आहे. कारण ह्याच नेते मंडळींनी महाराष्ट्राला पार देशोधडीला लावलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात दिवसा धूळ फेकण्याचं काम हेच लोक करतात. आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर हो, आता मला सांगा, मला प्रश्न पडला आहे की ह्या मॅडमचा त्या अशोक खरात प्रकरणाशी काही संबंध नाही, मान्य करू. तो एवढा नीच नालायक प्रवृत्तीचा माणूस जो अनेक महिलांना छळतो, अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांनी काढलेले आहेत. 100पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसाच्या ताब्यामध्ये पोलिसांना मिळालेले आहेत. आणि त्याची जी संस्था आहे एका मंदिराची, त्या मंदिराच्या संस्थेवरती ट्रस्टी म्हणून कोण आहेत? चाकणकर मॅडम. प्रश्न पडतो. आता याच्या अगोदर पत्रकार परिषद झाली, सुषमा अंधारेची पत्रकार परिषद झाली. त्यासोबत ते सोशल वर्कर आहेत त्या मॅडमची पत्रकार परिषद झाली. तर त्यांनी तर जे दावे केलेले आहेत ते खळबळजनक आहेत. संजय राऊत यांनी दावा केलेला आहे तो पण खळबळजनक आहे. त्यावरती आपल्याला चर्चा करायची नाही. पण चर्चा ही आहे, एखाद्या व्यक्तीशी तुम्हाला संबंध नाही, त्या व्यक्तीशी तुमचं कुठेही काही नाही आहे, मग तुम्ही त्याचे पाय का धुतले? तुम्ही त्याला छत्री धरताय आणि तुम्ही म्हणताय की आमचं त्याच्याशी संबंध नाही. मग संबंध नाही तर तुम्ही त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेवरती ट्रस्टी म्हणून कसं काय आहात, विश्वस्त म्हणून कसं काय आहात? हे महाराष्ट्राला पडणारे प्रश्न आहेत आणि याचं उत्तर द्यायला बंधनकारक आहे कोण? चाकणकर मॅडम. आणि नाही उत्तर दिलं तर मला वाटतं चौकशीने त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. कारण जी महिला स्वतःचं संरक्षण करू शकत नाही ती महाराष्ट्रातल्या तमाम 5-6 कोटी महिलेला न्याय कधीच देऊ शकत नाही, हे माझं ठाम मत आहे. आणि जोपर्यंत हे राज्यकर्ते, हे लोक जोपर्यंत अशा भोंदू लोकांना डोक्यावरती घेऊन नाचतील तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास कधीच होणार नाही. कारण त्याला खतपाणी घालणारे हेच लोक आहेत. ह्या अनेक आता दुसऱ्याही गोष्टी बाहेर येत आहेत. पहिल्या काही प्रकरणामध्ये वाचवण्याचं काम पण ह्याच लोकांनी केलेलं आहे. आता हे चौकशी शांतीपूर्ण बाहेर येईल, पण चौकशी निपक्षपातपणे झाली पाहिजे. जर चौकशी निपक्षपात नाही झाली तर हेही प्रकरण सगळ्या प्रकरणासारखं दाबून टाकलं तर महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.